नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या पाहूयात. मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. राज्यातील मंत्र्यांवर झालेल्या घोटाळ्याच्या आरोपांवर चर्चा, सूत्रांची माहिती. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बदल होणार का, याकडे लक्ष. मंत्री संजय शिरसाटांचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र. शिरसाटांचा भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्या बैठकांवर आक्षेप. परवानगी न घेता बैठका लावत असल्याचा आक्षेप घेत मिसाळांना पत्र पाठवलं. राज्यमंत्री म्हणून बैठका घेण्याचा मला अधिकार, तुमच्या पूर्वपरवानगीची गरज आहे का, याबाबत सीएमओकडून माहिती घेईन. माधुरी मिसाळ यांचं शिरसाटांना प्रत्युत्तर. बैठकीमध्ये कोणतेही निर्णय किंवा निर्देश दिले नसल्याचं स्पष्ट. पक्षाची जी इच्छा तीच माझी इच्छा. सामनामधल्या दाव्यावरून राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. सुधीर मुनगंटीवारांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत. राहुल नार्वेकर यांना मंत्री केले जाणार. सामनातून दावा. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित. माणिकराव कोकाटेंबाबत फडणवीसांशी बोलून मंगळवारपर्यंत अंतिम निर्णय घेणार. अजित पवारांकडून कारवाईचे संकेत. विजयकुमार घाडगेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असा अजितदादांचा शब्द. घाडगेंची माहिती. मारहाणीचा प्रकार चुकीचा. सुरज चव्हाणांना तत्काळ पक्षातून काढलंय. यापुढे त्यांना पक्षामध्ये स्थान देणार नाही असं अजित पवार म्हणाले. विजय घाडगेंचा दावा. मनसेचा पालिका निवडणुकीपूर्वी मेगा प्लॅन तयार. पक्षामधील रिक्त पदांवर तरुणांना संधी देण्यात येणार. सूत्रांची माहिती. केंद्रीय समितीच्या अहवालावर चर्चा करून राज ठाकरेंचा निर्णय. वर्षा निवासांनी कोकण विभागामधील आमदारांची बैठक संपन्न. कोकणामध्ये भाजपची ताकद वाढवण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा. प्रत्येक आमदारांकडून मतदारसंघातील 5 महत्त्वाच्या कामांचा अहवाल मागितला.